हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव व हातकणंगले तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थितीतील अनेक गावातील नागरिकांनी पूरग्रस्त परिस्थितीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत. परिणामी रस्त्याच्या भरावामुळे होणारे पिकांचे नुकसान यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, या विषयासाठी प्रवीण यादव यांनी आज इथं तहसीलदारांना निवेदन दिले. अण्णा नमस्ते, आपली नेमकी मागणी काय आहे? सध्या आता पावसामुळे अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे आणि आता जर बघितलं तर प्रत्येक वर्षी शेतकरी हा आपलाच भरडला जातो. तर आता पूर ओसरू लागलेला आहे, पण शेतामध्ये जे काय शेतकऱ्याच्या पाणी आहे, जे पाण्याखाली काही जमिनी गेलेल्या आहेत, तर त्यामध्ये शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे. आणि अशा शेतीचं तात्काळ शासनाच्या माध्यमातून सगळीकडे जाऊन पाहणी करून सर्वे कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, लवकरात लवकर करून पंचनामे करून आपल्या ग्रामपंचायतचं पण सहकार्य घेऊन पंचनामे करून जागेवर पंचनामे होणं महत्वाचं आहे आणि ते लवकरात लवकर व्हावं ह्या हेतूनं शासनास आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. तर आदरणीय तहसीलदार साहेबांनी या सर्व प्रश्नाचं गांभीर्यानं लक्ष देऊन आपल्या वरिष्ठांना कळवून घेऊन लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कशा पद्धतीनं एक आधार मिळेल, आर्थिक मदत होईल अशा पद्धतीचं लवकर काम करावं असे आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज लाटवड्यापासून खोचीपर्यंत दोन्ही साईडला PWDच्या माध्यमातून खोदाई केलेली आहे, पण पाणी निचरा होत नाही. तर काही ठिकाणी पाईपा घालून पाणी निचरा होणं गरजेचं आहे, जेणेकरून शेतामध्ये पाणी साचणार नाही आणि पाण्याचा प्रवाह चालू होऊन पाणी लवकरात लवकर निचरा होऊन शेतकऱ्याचं नुकसान कमी होईल. आणि अशा पद्धतीचं कामा चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे ती सुद्धा लवकरात लवकर आज कमानी जे बंधाऱ्याच्या माध्यमातून कमान पूल होणं गरजेचं आहे. कमान पूल झालं तर जे काय आपला भरावा झालेला आहे तो भरावा झाल्यामुळे शेतकऱ्याचं जास्त नुकसान होत आहे. त्या माध्यमातून पूर्वी सुद्धा मोठ्या प्रमाणात निवेदन दिलेले आहेत, पण अजून काम झालेलं नाही. तर शासनानं सुद्धा याकडे वैयक्तिक लक्ष देऊन जर वर्षी आम्ही नुकसान भरपाई मागण्यापेक्षा एकच वेळा खर्च होऊन जास्तीत जास्त खर्च झाला तर चालेल, पण शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून शेतकरी थांबला पाहिजे अशा पद्धतीच्या भावना सर्व शेतकरी वर्गातून आहे. म्हणून आम्ही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या वतीनं आज तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. एका बाजूला शेतकऱ्याची बऱ्याच वर्षापासून तटलेली शेतीची नुकसान भरपाई, शासनानं दिलेले कर्जमाफीची घोषणा आणि आता आपण करत असलेली नुकसान भरपाईची घोषणा, यात कुठं तर शासन कमी पडतंय, शेतकरी कमी पडतोय का लोकप्रतिनिधी कमी पडतायत? आज आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी पुलाला जो काय भराव झालेला आहे त्या भरावाच्या माध्यमातून ह्या 4-5 वर्षामध्ये खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे. 5-7 वर्षापूर्वीची जर परिस्थिती जर बघितली तर शेतकऱ्याचं नुकसान होतच होतं, पण कमी प्रमाणात होत होतं. आता या भरावामुळे खूप मोठं नुकसान होतंय. तर शासनाने याकडे वैयक्तिक लक्ष देऊन आज कमान पुले होणं गरजेचं आहे. मग दरवर्षी आम्ही आपल्याकडे यायचं, नुकसान भरपाई मागायची, मग आपल्या तांत्रिक गोष्टी सगळ्या तुम्हाला कागदोपत्री सगळ्या गोष्टी शासनाला पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे शेतकऱ्याला वेळेत मिळत नाही अनुदान. म्हणजे अशा प्रत्येक वर्षी आम्ही यायचं, नुकसान व्हायचं, अनुदान मागायचं, याच्यामुळे एकच वेळ आपण ठोस निर्णय शासनाने घेऊन ज्या काही अडीअडचणी आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून आम्ही प्रत्येक वेळेला नुकसान भरपाई मागणार नाही अशा पद्धतीच्या भावना सर्व शेतकरी वर्गातून आहेत. त्या तात्काळ लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील झालेली शेतकऱ्यांची दुरावस्था पाहता शासनाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का? परिणामी प्रशासकीय अधिकारी याकडे कधी लक्ष देणार, अशा आशयाचं मत आता यादव साहेब यांनी मांडलं. न्यूज 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.